लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. तळेगावची उर्दू शाळा जीर्णावस्थेत, मोठी दुर्घटना घडण्याची भीती. शाळा खोल्यांना गळती, चिमुकल्या विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात घ्यावे लागते शिक्षण. फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा व खोल्या जीर्णावस्थेत झाल्या आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांना पावसाच्या साचलेल्या पाण्यात घ्यावे लागते शिक्षण. तालुक्यातील तळेगाव येथील उर्दू प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. शाळेच्या इमारत व खोल्या जीर्ण झाल्या आहेत. शाळेच्या छताचे प्लास्टर पूर्णपणे उखडले असून भिंतींना ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. पावसाळा सुरू होताच वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी गळत आहे. लहान लहान विद्यार्थ्यांना वर्गात साचलेले पाणी उपसावे लागत आहे. पावसाचे पाणी वर्गखोल्यांमध्ये येत असल्याने शैक्षणिक साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे भिजत आहेत. शाळेची इमारत इतकी धोकादायक झाली आहे की कधीही एखादी मोठी दुर्घटना किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी पालक आणि शालेय समिती अनेक दिवसांपासून करत आहे. या गंभीर विषयाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. जर प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात या ठिकाणी घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.